हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण पाहणार आहोत पनीर मसाला। हा पनीर मसाला अगदी चमचमीत आणि चविष्ट असा तयार होतो। पनीर मसाला तयार करण्यासाठी या ठिकाणी काय साहित्य घेतलेले आहे ते आपण बघू। या ठिकाणी मी 2 कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत। चवीप्रमाणे मीठ, हळद, जिरेपूड, धनेपूड, पाव वाटी दही घेतलेला आहे, 4 लवंगा, आलं लसणाच्या 8 ते 10 पाकळ्या घेतलेल्या आहेत। त्यानंतर 2 वेलची, लाल मिरच्या, दालचिनीचे 2 तुकडे घेतलेले आहेत, तमालपत्र, 2 टोमॅटो, लाल तिखट, पाव किलो पनीर घेतलेला आहे। त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला घेतलेला आहे। सर्वात अगोदर आपण टोमॅटोची प्युरी तयार करून घेऊ। इथं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टोमॅटोच्या फोडी तयार करून घेतलेल्या आहेत आणि त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे। कोथिंबीर वाटून टाकल्यामुळे चव जास्त वाढते। आता आपण हे मिक्सरला बारीक करून घेऊ। या ठिकाणी गॅसवर मी कढई तापत ठेवलेली आहे। कढईमध्ये 2 चमचे तूप टाकलेले आहे। तूप गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये जिरे टाकून घेऊ। जिरे तडतडल्यानंतर यामध्ये तमालपत्र टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये आपण 2 दालचिनीचे तुकडे टाकून घेऊ। लवंगा टाकायचे आहेत, 2 वेलची। आता हे मसाले आपण हलकेसे परतून घेऊ। आता याच फोडणीमध्ये आपण लाल मिरच्या टाकायच्या आहेत। लाल मिरच्याऐवजी तुम्ही या ठिकाणी हिरवी मिरची वापरली तरीही चालेल। आता यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून घेऊ। आता हा कांदा हलकासा लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। या ठिकाणी बघू शकता कांद्याला हलकासा लाल कलर आलेला आहे। आता आपण यामध्ये आलं आणि लसणाची पेस्ट टाकून घेऊ। आता हे आपण अगदी सोनेरी होईपर्यंत परतून घेऊ। त्यानंतर यामध्ये टोमॅटो प्युरी टाकायची आहे। आता कांदा आणि टोमॅटोला तेल सुटेपर्यंत आपण परतून घ्यायचं आहे। या ठिकाणी बघू शकता टोमॅटो आणि कांद्याला तेल सुटलेलं आहे। यामध्ये आपण बाकीचे मसाले टाकून घेऊ। लाल तिखट, तिखट चवीप्रमाणे कमी जास्त करायचं। त्यानंतर यामध्ये आपण धने पावडर आणि जिरे पावडर टाकून घेऊ।
थोडीशी हळद टाकायची आहे, गरम मसाला, त्यानंतर मीठ. मीठही आपल्याला चवीप्रमाणे वापरायचं आहे. आता हे सर्व मसाले आपण चांगलं परतून घेऊ. हे मसाले आपण तेल सुटेपर्यंत 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचे आहेत. तोपर्यंत आपण दही फेटून घेऊ. इथं मी पाव वाटी दही घेतलेलं आहे. दही हलकंच फेटून घ्यायचं आहे. या ठिकाणी बघू शकता मसाल्याला चांगलं तेल सुटलेलं आहे. आता यामध्ये आपण हे फेटलेलं दही टाकून घेऊ. दही टाकण्यापूर्वी गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे, नाहीतर दही टाकल्यानंतर फुटण्याची शक्यता असते. आता हे दही आपण मिक्स करून घेऊ. दही टाकल्यानंतरही आपल्याला 1-2 मिनिटं चांगलं परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये टाकण्यासाठी आपण पाणी गरम करून घ्यायचं आहे. आपल्याला हव्या त्या प्रमाणामध्ये आपण हे पाणी टाकायचं आहे. ग्रेव्हीचा दाटसरपणा आपल्याला पाहिजे तेवढा आपण ठेवू शकतो. मी आणखीन थोडंसं पाणी यामध्ये टाकते. आता आपण या ग्रेव्हीला उकळी आणायची आहे. या ठिकाणी बघू शकता चांगली उकळी आलेली आहे. आता आपण यामध्ये हे पनीर टाकून घेऊ. मी या ठिकाणी पनीर फ्राय न करता वापरलेलं आहे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही पनीर फ्राय करून या ठिकाणी टाकू शकता. पनीर टाकल्यानंतर अगदी अलगद असं आपण हे फिरवून घेऊ. आता यावर झाकण ठेवून आपण 5 मिनिटं हे परत शिजवून घ्यायचं आहे. या ठिकाणी बघू शकता मस्त असा कलर या ग्रेव्हीला आलेला आहे. 5 मिनिटापेक्षा जास्त वेळ उकळवायचं नाही, नाहीतर पनीर कडक होईल. आता आपण गॅस बंद करू. आता यावर आपण बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊ.
या ठिकाणी चमचमीत असा हा पनीर मसाला तयार झालेला आहे।